नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून संपत्ती वाढवायची आहे का? पण योग्य पोर्टफोलिओ कसा तयार करायचा जो तुमच्या गरजा आणि जोखीम क्षमतेनुसार असेल हे माहिती नाही? चिंता करू नका. या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण मार्गदर्शन. म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ कसा तयार करावा याबद्दल. शेअर बाजाराच्या चढ उतारातही तुमची गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी योग्य ॲसेट अलोकेशन, पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग आणि सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन यांचा उपयोग कसा करायचा हे आपण या व्हिडिओत सविस्तर पाहणार आहोत. तुमचा गुंतवणूक प्रवास सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही आक्रमक गुंतवणूकदार आहात की सावध? तुमच्यासाठी कोणता पोर्टफोलिओ योग्य असेल? चला याचे उत्तर आपण शोधूया. संपत्ती निर्माण करणारी गुपित उघड करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुम्हाला मिळेल एक्सपर्टचा सल्ला ज्यामुळे तुमची गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ. जय आणि नीता जेव्हा अवी काकांकडे पोहोचले तेव्हा संध्याकाळची वेळ होती. त्यांनी दार उघडले आणि म्हणाले, तुम्ही आतच या, आपण इथेच बसून बोलू. काका, तुम्ही आज चक्क किचनमध्ये, म्हणजे काहीतरी विशेष दिसतंय आणि मला कांदा आणि पुदिन्याचा वास इतका मस्त येतोय की इथल्या तयारीवरून तुमचा भेळ करण्याचा बेत दिसतोय. माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलंय. नीताने आत पाऊल ठेवल्याबरोबर आपली प्रतिक्रिया दिली. काका, तुम्ही म्हणाला होता की आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर, म्हणजे पोर्टफोलिओ कसा तयार करावा यावर चर्चा करणार आहोत. त्याकरता आज मी मोहनदादा आणि बाबांनाही बोलावलेलं आहे. थोड्या वेळात ती येतीलच इथे. भेळेचा कार्यक्रम संपल्यावर मग आपली चर्चा सुरू करायची आहे काय? जयने त्याच्या नेहमीच्या अधीरतेनं विचारलं. हो हो, आपण बोलणारही आहोत आणि भेळही खाणार आहोत. आम्ही काही मदत करायची का ते सांगा. जयला भेळ खात खात चर्चा करायची कल्पना आवडलेली होती. हो तर, पण त्याआधी मला सांगा की कोणाला अशा प्रकारची भेळ हवी आहे? म्हणजे किती तिखट आणि आंबट पाहिजे? मला तिखट आवडेल आणि चिंचेचे पाणीही भरपूर पाहिजे. आणि मोहनकरता मीडियम बनवूया. जय म्हणाला, मलाही थोडीशी आंबट चालेल पण तिखट नको. आणि जयच्या बाबांना अगदी कमी तिखट चालेल. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही जशी भेळ खाता तसाच तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ हाही तुम्ही ठरवलेल्या ॲसेट अलोकेशन प्रमाणे असला पाहिजे. तुमची उद्दिष्टे पूर्ण करू शकणाऱ्या ॲसेट प्रकारातल्या योजनांचा तो एक जणू गुच्छच असतो असं समजा. अवी काकांनी प्रस्तावना केली. म्हणजे डेट, इक्विटी, सोने आणि रिअल इस्टेट हे ॲसेट सगळे प्रकार घेऊन तो करायचा आहे ना? जयने विचारलं. बरोबर, पण आज आपण म्युच्युअल फंड पोर्टफोलिओचा विचार करताना फक्त डेट आणि इक्विटी या दोन प्रकारातीलच योजना विचारात घेणार आहोत. गुंतवणूक धोरण, जोखीम क्षमता आणि तुमच्या गरजा यांचा विचार करून ढोबळमानाने त्याची आक्रमक आणि बचावात्मक अशी वर्गवारी आपण करू शकतो. काका, यात आक्रमक याचा अर्थ काय? ही काय लढाई आहे काय? नीताने हसून विचारले. मग पोर्टफोलिओत इक्विटीचे प्रमाण डेटच्या प्रमाणापेक्षा जास्त असणे म्हणजे आक्रमकता वाढवणे होय. म्हणजे तरुण वर्ग इक्विटीमध्ये जास्त गुंतवणूक करू शकतो कारण आम्हाला खूप वर्षाचा गुंतवणूक कालावधी मिळू शकतो, ज्यामुळे मधल्या काळात जरी शेअर बाजार पडला तरी आम्ही धीर धरू शकतो. जसे वय वाढते तसे हा गुंतवणूकदार जो असतो गुंतवणुकीवर अवलंबून न राहायचा कालावधी कमी होत गेल्याने जोखीम क्षमता कमी कमी होते. 50 नंतरच्या वयात जर जास्त भर मुद्दल सुरक्षित ठेवून नियमित उत्पन्न मिळवायचे यावर असतो. जय म्हणाला, गुंतवणूकदाराच्या वयाच्या हिशोबाने आक्रमक प्लॅन हा तरुणांकरता
तर अतिसावध प्लॅन हा वृद्धांकरता अशी साधारणपणे विभागणी केली जाते. काका, पण अनेक वेळा वयाचा आणि आक्रमकतेचा संबंध असतोच असं नाही. गरज, अपेक्षा आणि जोखीम क्षमता यावर हे ठरवले जाते. दीर्घकाळामध्ये म्हणजेच 10 वर्षापेक्षा जास्त पूर्ण करायच्या उद्दिष्टांकरता खरे तर सर्वांची जोखीम क्षमता चांगली असते आणि अल्प काळातल्या उद्दिष्टांकरता सर्वांचीच कमी असते. नीता, तू आपली पूर्वीची चर्चा चांगलीच लक्षात ठेवलेली दिसते. अविकाका खूप खुश होऊन म्हणाले. बोलताना त्यांची हाताने काम चालूच होते. सर्व पूर्वतयारी झाल्यावर त्यांनी एका पातेल्यात मुरमुरे आणि फरसाण एकत्र केले. काका, आपण जे जे बोलतो त्या मुद्द्यांवर आम्ही आमच्या मित्रमंडळीत चर्चा करतो, त्यामुळे हे सर्व चांगले समजते. जय म्हणाला, इक्विटी फंड योजना या वृद्धिकरता आणि डेट म्हणजे रोखे मधील गुंतवणूक नियमित उत्पन्नाकरता हे तुम्ही बरोबर लक्षात ठेवले आहे. पोर्टफोलिओ तयार करण्याकरता याचा विचार करायचा असतो. त्यानुसार हे पोर्टफोलिओ असे दिसतील. यामध्ये पोर्टफोलिओचे स्वरूप, डेट योजनेचे प्रमाण आणि इक्विटी योजनेचे प्रमाण हे आपण पहा कसे असते. अति आक्रमक 20%, 80%, आक्रमक 30%, 70%, मध्यम 50%, 50%, सावध 70%, 30%, अतिसावध 80%, 20% असे डेट आणि इक्विटीचे प्रमाण राहील. लक्षात ठेवा, याचे अलोकेशन हे फक्त एक मार्गदर्शक सूत्र आहे. यातील प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे बदलायचे असते. अविकाका जसे बोलत होते तसे त्यांनी एकीकडे हाताने भेळ बनवणेही चालू केलेले होते. पातेल्यातल्या कोरड्या भेळेत ते इतर पदार्थ घालू लागले. पण इक्विटी फंडातही खूप प्रकार आहेत. त्यातल्या कुठल्या योजना घ्यायच्या? जयने विचारलं. भेळ करण्यासाठी मी सर्वात आधी आणि सर्वात जास्त काय घेतले? तुम्ही मुरमुरे आणि फरसाण असे आधी पातेल्यात घेऊन सुरुवात केली. त्याचे प्रमाण भेळेत सर्वात जास्त असते. जयने उत्तर दिले. बरोबर. तसेच डायव्हर्सिफाईड लार्ज कॅप इक्विटी योजना घेऊन सुरुवात करता येते. हा पोर्टफोलिओचा पाया असतो. अशा कोअर फंडाचे प्रमाण हे 50% पेक्षा जास्त असावे. मुरमुरे फरसाण मिश्रणात नंतर मी काय घातले? टोमॅटो, कांदा आणि खारे दाणे घातले. अजून कैरी, चिंचेचे पाणी, पुदिना, कोथिंबीर, मिरचीची चटणी असाही अनेक गोष्टी घालायच्या आहेत. नीताने उत्तर दिलं. काका, बाबा आणि मोहनदादा पण आले आहेत. जय म्हणाला. सर्वांच्या चवीप्रमाणे भेळेच्या प्लेट्स तयार झाल्यावर सर्वजण हॉलमध्ये आले. मिरचीची चटणी, चिंचेचे पाणी आणि इतर पदार्थ घालून जशी कोरड्या भेळेला चव येते तसेच मुख्य डायव्हर्सिफाईड लार्ज कॅप योजनेबरोबर मिड कॅप, स्मॉल कॅप, थीम फंड, अपॉर्च्युनिटी फंड, सेक्टर फंड यातल्याही योजनांचा समावेश करता येतो. अविकाका पुढे सांगायला लागले. आता हा तक्ता बघा. यातील प्रकारामधून आपल्याला योग्य अशा योजना निवडून आपला पोर्टफोलिओ तयार करायचा आहे. या सर्व प्रकारांची आपण पूर्वी चर्चा केलेलीच आहे. यामध्ये कोणते मुद्दे आहेत तर इक्विटी फंडचे प्रकार, डेट फंड्स आणि बॅलन्स फंड याचे योग्य प्रकारे नियोजन दिले आहे. पोर्टफोलिओत यातील निवडक योजनांचा समावेश करून आपण आता काही नमुना पोर्टफोलिओ तयार करू शकतो. त्यामध्ये आपण आक्रमक आणि मध्यम आणि जे प्रमाण असते इक्विटीचे बाकीचे हे सर्व आपण ठरवू शकतो. तर पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग म्हणजे काय ते आता पहा. मी सुद्धा माझा असा पोर्टफोलिओ तयार करून त्याप्रमाणे गुंतवणूक करीन. मोहन म्हणाला. हो तर, पण फक्त खरेदी केली आणि विसरले असे चालणार नाही. नियमित म्हणजे वर्षातून एकदा तरी त्याचा आढावा घेऊन डेट, इक्विटीचे आणि त्यातील प्रकारांचे पुनर्संतुलन म्हणजे रिबॅलन्सिंग करायला पाहिजे. आणि म्हणजे ॲसेट प्रकाराचे प्रमाण जर बदलले असेल तर ते पहिल्यासारखे आणून ठेवायचे असेच ना? मोहनने विचारले. हो, इक्विटी प्रकारातले लार्ज, मिड, स्मॉल कॅप योजना यांचेही संतुलन ठेवावे लागेल. पोर्टफोलिओमध्ये किती योजना असाव्यात? जयच्या बाबांनी विचारले.
संख्या कमी असणेही चांगले. भेळेत जसे एकाच चवीचे अनेक पदार्थ घालून चवीत फरक पडत नाही, तसेच इथे सुद्धा एकाच प्रकारच्या जास्त योजना घेऊन फायदा होत नाही. योजनांची एकूण संख्या 10 ते 12 पेक्षा जास्त नसावी. अनेकांचे गैरसमज असतो की जास्त योजनांमध्ये पैसे गुंतवले की आपली जोखीम कमी होते, पण असे वेगवेगळे प्रकार विशिष्ट उद्दिष्टांनी घेतले तरच त्याचा उपयोग असतो. काही जण केवळ भीतीपोटी रक्कम विभागून नवीन योजना घेत राहतात. NFO मध्ये 10 रुपयांना मिळणारी युनिट स्वस्त या गैरसमजांमुळे योजनांची संख्या फुगत जाते. म्हणजे नवीन योजना घेतानाच आम्ही विचारपूर्वक घेतली पाहिजे. आमच्याकडे सध्या असलेल्या योजनांप्रमाणेच जर ती असेल तर त्याचा काही उपयोग नाही, असेच ना? नीताने विचारले. होय, त्याकरता तुमच्या सध्याच्या योजनांची संकल्पना काय आहे आणि कशात गुंतवणूक आहे याची तुलना करा आणि नंतरच नवीन योजनेचा विचार करा, अविकाकांनी उत्तर दिलं. आमच्याकडे असलेल्या म्युच्युअल फंड योजनांची कामगिरी चांगली नसली तर काय करायचे? नीताने विचारले. चांगली म्हणजे फक्त टॉप परफॉर्मन्स असणे असे नाही, सातत्याला जास्त महत्त्व द्यावे. त्यामुळे फक्त उच्च परताव्याचा विचार न करता दीर्घकाळामध्ये बाजारातील निर्देशांकापेक्षा अधिक परतावा देणाऱ्या योजनांचा समावेश असावा. काका, आमच्याकडील ज्या योजना जर टॉपमध्ये नसेल तर आम्ही ती बदलायची का? जयच्या शंका अजून फिटत नव्हत्या. तेवढे कारण पुरेसे नाही, कारण कुठलीही योजना कायम टॉपचा परतावा देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या खात्यातील सर्व योजना कायम वरच्या नंबरामध्ये पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका. योजनांची सारखी फिरवाफिरवी करूनही तुमचा उद्देश सफल होईल याची खात्री नसते, कारण अनेक वेळा भूतकाळात झालेल्या कामगिरीवरच तुम्ही निर्णय घेत असता. म्हणजे संपूर्ण पोर्टफोलिओवर काय परतावा मिळतो आहे यावर आम्ही अधिक लक्ष द्यायला पाहिजे, नीता म्हणाली. अर्थातच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समान संकल्पना असलेल्या योजनांची तुलना करणे योग्य आहे. उदाहरणार्थ, आंबा आणि बटाटा यांची तुलना तर होऊ शकत नाहीच, पण बटाटा आणि कांदा यांचीही तुलना अधिक बाबतीत बरोबर नसते. योजनेची उद्दिष्टे काय आहेत हे पाहूनच आपण तुलना करायला पाहिजे. एखाद्या योजनेचा उद्देश स्थिर परतावा द्यायचा असेल तर तेजीच्या काळात त्यातून वरच्या श्रेणीचा परतावा मिळणार नाही, पण म्हणून ती योजना वाईट समजायचे कारण नाही, कारण मंदीच्या काळात त्या योजनेत इतरांपेक्षा कमी नुकसान होईल. आम्ही असे बघितले आहे की योजनेच्या संकल्पनेशी प्रामाणिक राहून फंड मॅनेजरने गुंतवणूक केली आहे की नाही. जय म्हणाला. बरोबर, अधिक परतावा मिळण्याकरता संकल्पना सोडून भारकटत जाणे हे चांगल्या फंड मॅनेजरचे लक्षण नाही. जर फक्त लार्ज कॅप शेअर्स घ्यायची मुभा असेल तर मिड कॅप शेअर्समध्ये जास्त परतावा मिळाला तरी ते शेअर्स टाळले पाहिजे. यालाच फंड व्यवस्थापनाची शिस्त म्हणतात. संकल्पनेशी प्रामाणिक राहून गुंतवणूक करणाऱ्या योजना या चांगल्या म्हणता येतील. यामध्ये युनिट धारकांची ही जबाबदारी आहे असं मला वाटते. केवळ जास्त परतावा देणाऱ्या योजनेत किंवा स्टार फंड मॅनेजरच्या योजनेत ते गर्दी करून पैसे घालवायला लागतात. योजनेचा समावेश करताना आपण का असे करतो आहे हे वाटले तर लिहून ठेवावे, म्हणजे नंतर तुलना करताना योग्य रीतीने होईल. सर्व काळ सर्वात जास्त परतावा मिळाला पाहिजे ही अपेक्षा गैर आहे. अगदी बरोबर सांगितलंस तू जय. मिड कॅप योजना, क्षेत्रीय आर्बिटाज, बॅलन्स अशा प्रत्येकाचीच वैशिष्ट्ये समजून घेऊन मगच त्यांचा समावेश करावा. पोर्टफोलिओत जास्त आणि कमी परतावा देणाऱ्या योजना असाव्यात, कारण त्यामुळे निगेटिव्ह कोरिलेशन प्रस्थापित होते आणि पोर्टफोलिओला स्थिरता येते. अविकाकांनी अधिक स्पष्टीकरण दिले आणि ते पुढे सांगायला लागले. पोर्टफोलिओच्या रचनेमध्ये दोष आपण टाळायला पाहिजे, जसे की उद्दिष्ट न ठरवल्यामुळे विचार न करता योजना घेतली जाते. तसे होऊ नये म्हणून खरेदीपूर्वी तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि त्यासाठीचे ॲसेट अलोकेशन
पक्के असले पाहिजे. यासाठी आमची मदत हवी असल्यास तुम्ही आमचा बेसिक मोफत कोर्स जॉईन करू शकता आणि इतरही कोर्सेस आहेत ज्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्याला स्क्रीनवर मिळत राहते. तर तुम्ही संपर्क करू शकता. पोर्टफोलिओ थीम फंड, सेक्टर फंड, मिड कॅप फंड यांचीच गर्दी असणे हे पाया कच्चा असल्याचे किंवा असल्याने तोल ढळण्याचे हे लक्षण आहे. पोर्टफोलिओमधील एकूण योजनांची संख्या खूप असणे, एकाच प्रकारच्या खूप योजना खरेदी केल्यामुळे असं होते. उदाहरणार्थ इन्फ्रा फंड प्रकारात अनेक फंड कंपन्यांच्या सारख्याच प्रकारच्या योजना असणे, असे करण्याने आपले जोखीम कमी होते. हा एक गैरसमज आहे. योजनांच्या निवडीकरता तुम्ही स्वतंत्ररित्या काही संस्था करत असलेल्या म्युच्युअल फंड योजनांच्या मानांकनाचा आधार घेऊ शकता. उदाहरणार्थ व्हॅल्यू रिसर्च स्टार रेटिंग 1 ते 5 स्टार, क्रिसल CPR क्रमांक 1 ते 5, मॉर्निंग स्टार स्टार रेटिंग 1 ते 5 स्टार आणि भविष्यकाळाच्या अंदाजाचे गोल्ड, सिल्वर, न्यूट्रल आणि निगेटिव्ह. इक्रा स्टार रेटिंग 1 ते 7 स्टार्स. अशा या काही संस्था आहेत. मात्र यावरही पूर्ण भरोसा ठेवून योजनांची फिरवाफिरवी करू नये, कारण हे मुख्यत्वे भूतकाळातील कामगिरीवर आधारित असते. अविकाका, तुम्ही केलेली भेळ चविष्ट तर होतीच, पण विविध प्रकारच्या मोजक्याच योजना घेऊन पोर्टफोलिओ कसा तयार करावा हे पण आम्हाला समजले. अविकाकांचे आभार मानून निघताना जयचे बाबा म्हणाले, काका खाणे झालेच आहे. आम्ही इथेच बसून आमचा पोर्टफोलिओ पूर्ण करून तुम्हाला दाखवतो. जय म्हणाला. तर मित्रांनो, म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करताना योग्य ॲसेट अलोकेशन, गुंतवणुकीतील उद्दिष्टे आणि जोखीम क्षमता यांचा विचार करणे किती महत्त्वाचे आहे हे आपण या मनोरंजक व्हिडिओमध्ये पाहिले. स्मार्ट गुंतवणूकदार होण्यासाठी नियमित पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करा. योग्य स्टार रेटिंग असलेले फंड निवडा आणि क्रिसिल, इक्रा यासारख्या तज्ज्ञ संस्थांच्या रिपोर्टचा विचार करा. जर तुम्हाला यात आमची मदत हवी असेल तर म्युच्युअल फंड ॲनालिसिस, कंपनी ॲनालिसिस हे सर्व नॉलेज तुम्ही आमच्यामार्फत मिळू शकता. यासाठी लगेच संपर्क करू शकता. तर आता एक महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या जोखीम क्षमतेनुसार तुम्ही कोणता पोर्टफोलिओ निवडणार? आक्रमक, मध्यम की सावध? तुमचे विचार खाली कमेंटमध्ये जरूर शेअर करा. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून सखोल गुंतवणूक तंत्रज्ञान शिकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.